इंडस्ट्रीमध्ये बहुतांश सगळे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स जास्त सक्सेस करतात. पण त्यांना ज्या वेळेला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमची स्ट्रीम सोडून इकडं का आला, एखादी प्रशासन व्यवस्था यशस्वी करायची असेल किंवा समाजासाठी खरोखर काय म्हणजे आपलं उत्तरदायित्व निभवायचं असेल तर सगळ्यात जास्त महत्वाचं असतं की ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असावी लागते. आणि वरवरची माहिती असून उपयोग नाही, तर त्याला त्याच्यामध्ये बेसिक्स माहिती लागतात. म्हणजे एखादा नियम तयार होतो किंवा कायदा तयार होतो, तर कायदा तयार करण्यापाठीमागचं स्पिरिट काय आहे. कारण आपल्याकडे जनरली कसं असतं, एन्फोर्समेंट एजन्सीज असतात, म्हणजे आम्ही असो, पोलीस असो किंवा बाकीच्या रेव्हेन्यू मधले असो किंवा ज्या एन्फोर्समेंट एजन्सी असतात त्यांच्यामध्ये जनरली कसं असतं की खालच्या लेवल म्हणजे अगदी इन्स्पेक्टर असो किंवा क्लास 1च्या खाली किंवा ह्या की ज्ञान थोडंसं कमी असतं. ते काय करतात म्हणजे नियम वाचतात आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन क्लिनिकल पद्धतीने करायचा प्रयत्न करतात. असं कायद्याला अजिबात अपेक्षित नसतं. कायदा ज्याच्यासाठी निर्माण केलाय तो त्याचा उद्देश सफल होतो की नाही हे वरच्या लेवलला ज्या वेळेला लॉ तयार होतो त्यावेळेला आपल्याला वाटतं. मध्यंतरी काय झालं होतं, हा आमचा लॉ 2019ला रिवाईज झाला, म्हणजे आमूलाग्र रिवाईज झाला, म्हणजे टोटलच तो लॉ बदलायचा होता. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की सांगण्याच्या ओघामध्ये ते सांगणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मोटर व्हेकल्स हा भाग घटनेमध्ये कुठं आहे, तर हा घटनेच्या कंकरंट लिस्टमध्ये आणि त्याच्यातल्या काही काही भाग आहे त्यातला स्टेट लिस्टमध्ये पण आहे, काही भाग आहे कंकरंट लिस्टमध्ये. म्हणजे काही पॉवर्स जे आहेत ते मोटर व्हेकलच्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत आणि काही पॉवर्स ज्या आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंटकडे आहेत. आणि म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट मधलं सेक्शन 213 जो आहे त्या 213 अन्वये मोटर व्हेकल डिपार्टमेंट स्थापन झालं. तर हा जो प्रश्न नेहमी येतो की पोलीस आणि आरटीओच्या मध्ये फरक काय, तर सुरुवातीला ज्या वेळेला मोटर व्हेकल तयार व्हायला लागले, रस्त्यावरचे त्यांचे इंटरॅक्शन वाढायला लागले आणि ज्या वेळेला एक विभाग तयार करणं गरजेचं वाटायला लागलं गव्हर्नमेंट, त्यावेळेला ब्रिटिश शासनाच्या वेळेला ज्यावेळेला गरजेचं वाटायला लागलं त्यावेळेला साधारण 1940 ला मोटर व्हेकल डिपार्टमेंटची स्थापना झाली. आणि त्याच्यानंतर काय झालं की हा विभाग त्यावेळेला पोलीसच भाग पाहायचे, म्हणजे पोलिसांच्या अथॉरिटीज आहेत हे बघायचे. त्याच्यानंतर स्वतंत्ररित्या या विभागाचा कारभार चालावा या उद्देशानं राज्यांच्या ह्याच्यामध्ये स्वतंत्र एक विभाग निर्माण केला, तो पोलिसांच्या पासून डिटॅच झाला. आणि त्याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट आहे त्यावेळेला सुरुवातीला जी उद्देश होता त्यांनी सुरुवातीला काय केलं, त्यावेळेला पारसी बाबांची गॅरेज होती सगळीकडे. मोटर व्हेकल म्हणजे मोटर व्हेकल मधलं ज्ञान पाहिजे, तर हे ज्ञान कुणाला असायचं, तर जे पारसी बाबासारखे जे गॅरेज होते, गॅरेजचे जे मालक होते ना त्यांना त्यांनी केला आरटीओ. आणि त्याच्यामध्ये जे काम करणारे लोक होते की त्यांना ते इन्स्पेक्टर करून टाकले. म्हणजे मोटर व्हेकल रस्त्यावर चालताना त्या रस्त्यावर चालायला योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी ते मेकॅनिक नेमले. आणि अगदी 1989 चा कायदा येईपर्यंत त्याच्यामध्ये ITI मोटर मेकॅनिक लोकच इलिजिबल होते. त्यामुळे पूर्वीचे जे लोक आहेत ते तुम्ही बघा तर ते मोटर मेकॅनिक, आयदर मोटर मेकॅनिक वगैरे डिझेल मेकॅनिक किंवा ITI जे सर्टिफाईड कोर्स वाले जे होते ते लोक त्याच्यामध्ये होते. 89ला काय झालं की 89ला त्यांनी हा कन्सेप्ट पहिल्यांदा आणला की ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्वालिफाईड असलेले लोक असायला पाहिजे. मग त्यावेळी त्यांनी त्याचं कंपल्शन केलं की मॅन्डेटरी म्हणजे लॉ ठरवायचे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार आहेत ते सेंट्रलाइज त्यांनी एक लॉ पास केला की मोटर व्हेकल डिपार्टमेंटमध्ये 2 केडरमध्ये एंट्री केडर आहे. एक आहे ते असिस्टंट इन्स्पेक्टर लेवल आहे, दुसरं आहे ते असिस्टंट आरटीओच्या लेवल आहे. तर हे पहिलं जे केडर आहे असिस्टंट इन्स्पेक्टर त्याचं बेसिक क्वालिफिकेशन डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल असायला पाहिजे, हे कंपल्सरी केलं. त्यावेळेपासून डिपार्टमेंटमध्ये हे इंजिनिअरिंग क्वालिफाईड लोक यायला लागले. आणि रिसेंटली आता गेल्या वर्षी तो असिस्टंट आरटीओ काय होता की एनी स्ट्रीम इंजिनियर म्हणजे कुठल्याही स्ट्रीमचा इंजिनियर चालायचा किंवा BSc मॅथ्स आणि फिजिक्स चालायचा. तर ते 2021ला ते सुद्धा बदललं आणि आता फक्त आणि फक्त मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर, ग्रॅज्युएट इंजिनियर हाच एंटर करू शकतो. या पद्धतीनं जसं मोटर व्हेकल मध्ये ऍडव्हान्समेंट होत चालली त्या पद्धतीने शासन सुद्धा या बाबतीत विचार करायला लागले. आता बेसिक पासून तेवढा वेळ आहे ना, बेसिक पासून समजून घ्यायचं झालं तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यावरती वाहतूक त्याच्यामध्ये स्टेक होल्डर कोण कोण आहेत. एक पहिल्यांदा रस्ते आहेत, रस्ते आहेत म्हटल्यानंतर रस्ते बांधणीचा विभाग आहे.
रस्ते बांधणी करण्यासाठी जी निकष ठरवतो ती एक बॉडी आहे, ती सायंटिफिक बॉडी आहे. त्याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती असेल नसेल. त्याचं नाव आहे इंडियन रोड काँग्रेस. त्याचे जे कोड तयार होतात म्हणजे अगदी म्हणजे फिक्स पेव्हमेंट म्हणजे आपले हे रोड्स, फ्लेक्झिबल पेव्हमेंट म्हणजे आपले उड्डाण पूल किंवा पूल वगैरे असते फ्लेक्झिबल पेव्हमेंट. तर ह्या सगळ्या गोष्टी, रोडची लेंथ म्हणजे रुंदी किती असावी, एका लेनची रुंदी किती असावी, कुठं स्पीड ब्रेकर असावे, स्पीड ब्रेकर असला तर त्याचे सायझेस काय असावे, इंटरसेक्शन कसं असावं, त्याच्यामधला जो डिवायडर असतो तो कसा असावा, गॅप इन मीडियम ज्याला म्हणतो आपल्या डिवायडर मध्ये कट असतो तो कसा असावा, मर्जिंग करताना कुठल्या अँगलला मर्जिंग व्हावं, या सगळ्या गोष्टींचे कोडिफिकेशन, प्रत्येक गोष्टीचा एक कोड आहे. तर ते सगळे कोड तयार होतात इंडियन रोड काँग्रेसच्या लेवलला. त्याच्यानंतर रस्त्याचे प्रकार तर तुम्हाला माहिती असतीलच. जे विलेज रोड आहे, आर्दर डिस्ट्रिक्ट रोड आहे, नंतर पूर्वी मेजर डिस्ट्रिक्ट रोड नावाचा एक प्रकार होता, स्टेट हायवेज आहेत, नॅशनल हायवेज आहेत, आणि आता कसं एशियन हायवे आपण नाव देतो त्याला. तर ह्या प्रकारे रोडचे प्रकार आहेत. जनरली विलेज रोड वगैरे हे झेडपी बांधतं आणि त्याच्या पुढचं आधी ओडीआर पूर्वी झेडपी करायचं, पण ते ओडीआर पासून पुढचं सगळं पीडब्ल्यूडी केलेले आणि नॅशनल हायवे अथॉरिटी हायवेचं बांधकाम करत. आणि त्याच्यानंतर काय होतं, रोडवरची जी वाहतूक चालते म्हणजे त्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करते. आणखी राज्यामध्ये राज्याचा मोटर वाहन विभाग हे काम करतो. तर मोटर वाहन विभाग नक्की काय काम करतो, पोलिसांनी काय करतात आणि हे काय काम करतात. तर मोटर व्हेकल डिपार्टमेंटमध्ये जसं आपण चर्चा केली पूर्वी की त्याच्यामुळे जो बेसिक त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडे बेसिक एंट्री जी ठेवलेली आहे त्यांनी इंजिनिअरिंग क्वालिफाईड लोकांची ठेवलेली आहे. तर आम्ही लोक काय काम करतो, तर सुरुवातीपासून राईट फ्रॉम लायसन्सिंग, पहिल्यांदा रोडवर जाण्याच्या आधी त्याच्याकडे प्रॉपर लायसन्स पाहिजे. तर लायसन्सिंगचं काम मोटर व्हेकल डिपार्टमेंट पहिलं काम. त्याच्यानंतर काय होतं, लायसन्स झालं तर तो गाडी चालवायला पाहिजे त्यानं, मोटर व्हेकल हँडल करायला, मोटर व्हेकलचं रजिस्ट्रेशनचं काम करतो. त्याच्यानंतर काय झालं, रजिस्ट्रेशन झालं तर वाहन रस्त्यावरती चालणार. मग आता काय करायला पाहिजे, कंट्रोल ऑफ ट्रॅफिक करायला पाहिजे. तर कंट्रोल ऑफ ट्रॅफिक मध्ये तुमची जे परमिट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे कोण कुठं कधी आणि कसं चालायचं या संदर्भातली जी नियमावली आहे, म्हणजे पॅसेंजर व्हेकलच्या बाबतीतची वेगळी, गुड्स ट्रान्सपोर्टच्या बाबतीतची वेगळी, लहान गाड्यांच्या बाबतीतचे वेगळे निकष वेगळे, मोठ्या गाड्यांच्या बाबतीचे निकष वेगळे. कंट्रोल ऑफ ट्रॅफिक हा तिसरा भाग आहे. आणि चौथा भाग येतो तो एन्फोर्समेंटचा, ऑफेन्सेस आणि पेनल्टीज. हे 4 भागामध्ये साधारण हा मोटर व्हेकल डिपार्टमेंट काम करतं. आता पोलिसांचं नक्की काय आणि आमचं नक्की काय. आता बिईंग ए प्रिन्सिपल डिपार्टमेंट आम्ही हे सगळंच करतो, परंतु पोलिसांच्याकडे काय आहे, आमच्याकडे लॉ एन्फोर्समेंट ऍज सच म्हणजे पोलिसिंग पॉवर ह्या पोलिसांच्याकडे असतात. त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे अगदी तुम्हाला ड्रंकन ड्राईव्ह पकडला तर पहिल्यांदा त्याला पकडायला पाहिजे, अरेस्ट विदाउट वॉरंट आहे त्याला पकडायला पाहिजे, त्याची कस्टडी घ्यायला पाहिजे, तुमच्याकडे कस्टडी पाहिजे, कोर्टामध्ये हजर करायचं तर तुम्हाला तो लिगल ऍडवायझर किंवा ते सगळी जे काय बेसिक स्ट्रक्चर आहे ते पाहिजे, ते पोलिसांच्याकडे आहे. तर दुर्दैवाने कसं आहे, किंवा आमचा तो प्रिन्सिपलीच हा भाग थोडा इंजिनिअरिंग ओरिएंटेड असल्यामुळं तो कमी ठेवला आहे. तर ट्रॅफिक रेग्युलेशन जो भाग आहे म्हणजे वाहतूक आणि वाहतुकीचं नियमन हा भाग पोलिसांच्याकडे दिलेला आहे. तर याच्यामध्ये पॉवर्स मिसमॅच होतील का, तर मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये सेक्शन 200 आहे, त्या 200 मध्ये पॉवर डिफाईन केलेली आहे. म्हणजे कंपाऊंड कुठलाही एन्फोर्समेंट अथॉरिटी पेनलाइज करू शकत नाही, तो फक्त कंपाऊंड करू शकतो. हा बेसिक फरक लक्षात घ्या. तुम्हाला शिक्षा करू शकत नाही, शिक्षा करण्याच्या पॉवर ह्या ज्युडिशियरीला असतात. तुम्ही फक्त काय करता की तडजोड करता, म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा मान्य आहे आणि अधिकाऱ्यांना ते तडजोड करायच्या पॉवर्स आहेत. तर त्या तडजोडीचं एक शेड्यूल तयार होतं गव्हर्नमेंटच्या लेवलला की बाबा हा गुन्हा आहे की ह्याला बाबा 10,000 रुपये दंड आणि 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आहे. परंतु त्याने कबूल केलं आणि 5,000 रुपये भरायला तयार झाला आणि गव्हर्नमेंटने ठरवलं की स्वतःहून तो तयार झाला तर 5,000 रुपये दंड घेण्यानंतर केस निकाली काढ. एकदा त्यानं तडजोड केली की पुढचं प्रोसिक्युशन त्याला नसतं. तर ह्या पॉवर काही ठिकाणी म्हणजे आता समजा नो पार्किंग मध्ये तुम्ही गेला तर त्या पॉवर मोटर व्हेकल डिपार्टमेंटला पण आहेत आणि पोलिसांच्यातलं एक सर्टन लेवल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही वेळेला एपीआय अँड अबोव असतो, एपीआय ट्रॅफिक अँड अबोव किंवा पीआय अँड अबोव असे ते व्हेरियस स्टेजेसला आहेत. परंतु बहुतांशी
मोटर व्हेहिकल डिपार्टमेंटच्या असिस्टंट इन्स्पेक्टर पासून पुढे या सगळ्या पॉवर्स असतातच. तर हा पोलिसांच्या मधला आणि आपला फरक आहे. तर काही वेळेला कसं होतं, परमिटची केस करायची आहे किंवा तुमचं टॅक्सेशनचे काही इश्यू आहे, त्या संदर्भात ते किंवा लोडिंग ओव्हरलोडिंग किंवा असं बेसिक्स काही म्हणजे मेजर एन्फोर्समेंट जे आहे त्या पॉवर्स पोलिसांच्याकडे नसतात. मग त्यांना त्या परत आमच्याकडे रिफर करावं. तर बऱ्याच वेळेला बघा की पोलीस लायसन्स पकडतात, म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे असो किंवा डेंजरस ड्राईव्ह असो, ते सस्पेंड करायचं झालं तर ते शेवटी आरटीओकडे, कारण त्याचे रेकॉर्ड किपर आम्ही आहोत. आम्ही रेकॉर्ड किपरही आहोत, आम्ही एन्फोर्समेंट एजन्सी आहोत आणि बेसिक आम्ही नोटिंग एजन्सी आहोत. म्हणजे तुमचे जे काय वाहन आहेत त्याची नोंदणी करणे, त्याचं टॅक्सेशन करणे आणि त्याचे अभिलेख सांभाळणे, हे सगळं काम मोटर व्हेहिकल डिपार्टमेंटकडे आहे. त्याच्यामुळे तुमच्या गाडीची ट्रान्सफर करायची असो किंवा बाकीच्या मोटर व्हेहिकल डिपार्टमेंटच्या वरती तुमची गाडी खराब झाली ती स्क्रॅप करायची असो, परमनंटली तुम्हाला आउट ऑफ इंडिया घेऊन जायचं असेल तर त्याच्या संदर्भात तुमचं इथली नोंदणी रद्द करून तुम्हाला एक सर्टिफिकेट देऊन तुम्हाला जे एक्सपोर्ट एजन्सीला किंवा जे काही डायरेक्टरेट आहे त्याला तुम्हाला सबमिट करण्यासाठी सर्टिफाय करणे, ही सगळी कामं मोटर व्हेहिकल डिपार्टमेंटकडे चालतात. तर लायसन्सिंगच्या बाबतीत जर सगळे लोक क्युरियस असतील, कारण लायसन्सिंग का आणि कसं आणि किती प्रकारचं, तर पहिल्यांदा मोटरसायकल असते, पहिल्यांदा आपण सुरुवात झाल्याबरोबर टू व्हीलरने सुरुवात करतो. तर बेसिक वय 18 वर्ष हे सगळ्यांनाच माहिती आहे. 18 वर्ष हे नॉन ट्रान्सपोर्ट, म्हणजे त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत आपल्याकडे. एक ट्रान्सपोर्ट म्हणजे व्यावसायिकरित्या ज्याला वाहन चालवायचं आहे ती कॅटेगरी ठेवलेली आहे ट्रान्सपोर्ट मध्ये. त्याचा वजनाशी अर्थार्थी काही संबंध नाही बरं का. म्हणजे ट्रक जे आहे ते त्याचं वजन जास्त आहे म्हणून ते ट्रान्सपोर्ट, आणि रिक्षा कमी वजनाचे म्हणून ती नॉन ट्रान्सपोर्ट असं नाहीये. त्याचं रोडवरती इंटरॅक्शन किती आहे, म्हणजे तो रस्त्यावरचा वावर त्याचा किती आहे, त्याच्यावरती त्याचे कॅटेगरायझेशन आहे. म्हणजे अगदी तुम्ही बघितला तर एखादी मोठी हेवी मशिनरी आहे पण ती कधी कधी रस्त्यावर येते, बहुतांश वेळ ती प्रोजेक्ट एरियामध्ये चालती. तर अशी वाहनं जी आहेत ती नॉन ट्रान्सपोर्ट मध्ये ठेवलेली आहे. आणि ट्रान्सपोर्ट मध्ये रेग्युलर आपले ज्या ट्रक्स आहेत, टेम्पो आहेत, टॅक्सीज आहेत, रिक्षा आहेत, या सगळ्या ट्रान्सपोर्ट मध्ये ठेवले. आता टू व्हीलर सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या जर एखादा मनुष्य टू व्हीलर वापरत असेल तर तो सुद्धा ट्रान्सपोर्ट मध्ये येतो. म्हणजे आपल्याकडे अजून तो कन्सेप्ट नाहीये, म्हणजे विरोध त्याला आहे. कारण जसं ओला उबेर आला, जे ऍप बेस्ड टॅक्सी आले, ती लोकांची सोय की गैरसोय. कारण काळी पिवळी टॅक्सी बेसिकली त्याच्या स्कीम आल्या. पूर्वी कसं स्टॅटर्ड होतं सगळं, म्हणजे आपल्या या कॉर्पोरेशन स्थापन व्हायच्या आधी, म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आपल्याकडे जी एसटी म्हणतो लालपरी, ही स्थापन व्हायच्या आधी व्हेरियस परमिट्स होते आणि व्हेरियस लोक प्रायव्हेटरित्या तो व्यवसाय करायचे. अफोर्डेबल पब्लिक ट्रान्सपोर्ट समाजाला दिलं पाहिजे या हेतूने या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं आणि एक महामंडळ बनवलं. त्याचप्रमाणे काय झालं की इंटरमिजिएट ट्रान्सपोर्ट हे मेजर ट्रान्सपोर्ट झालं. तुम्ही हवाई मार्गे बाय प्लेन आला किंवा जहाजातून आला किंवा मेजर एसटी किंवा तुमच्या ट्रेन मधून आला तर तुमच्या घरापर्यंत पोहोचू का ते सेवा देऊ शकत नाही. तर ते इंटरमिजिएट ट्रान्सपोर्ट जे आहे ते रिक्षा टॅक्सीचं त्याच्यामध्ये मोनोपॉली बिझनेस केला. का केला तर पहिल्यांदा स्कीम आली काळी पिवळी जी टॅक्सी किंवा रिक्षा आहे ती स्कीम आली. हे कशासाठी आली तर सगळ्या राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना आपण नोकरी देऊ शकत नाही. तर हे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कोणाला द्यायच्या त्या तर महाराष्ट्रामधल्या डोमिसाईल जे लोक आहेत, महाराष्ट्रातले आदिवासी जे लोक आहेत त्यांना त्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे रिझर्वेशन ठेवलं. किंवा आज सुद्धा तुम्ही टॅक्सीचं किंवा रिक्षाचं परमिट काढायला गेला तर पहिल्यांदा डोमिसाईल सर्टिफिकेट मागतात तुमच्याकडे, तुमच्या रहिवासाचा इथला पुरावा मागतात. तर त्या संधी निर्माण करण्यासाठी हे रिक्षा टॅक्सीची त्यांनी हे केली. तर विषय कशावरून आला ते टू व्हीलर. तर अशी कल्पना आली की आता ते बऱ्याच लोक अनऑफिशियली ते ऑपरेट करतायत. पण सध्या ते शहरामध्ये जर गेला, तुम्ही ठाणे मुंबईला जर गेला, पर्टिक्युलरली ठाण्यात जर गेला तुम्ही आणि गाव देवीवरून उतरून आला तर तुम्हाला चालायला सुद्धा जागा नसते. 96-97 पर्यंत काय झालं होतं की रिक्षाची परमिट ह्याचा जो क्वांटम आहे म्हणजे रस्त्यावरती त्या इंटरमिजिएट ट्रान्सपोर्टची किती वाहनं असायला पाहिजे जेणेकरून ती दुसऱ्याला हे पण होणार नाही आणि तुम्हाला सफिशियंट पण होती. तर ते दिवाकर रावते साहेब असताना तो कोटा त्यांनी रिलीज केला. आणि आता
त्याचं काय व्हायला लागलं की कोटा होता, पण काही लोकांनी ती परमिट्स घेतली आणि ते स्वतः काही व्यवसाय करायचेच नाही. ते कुठेतरी एखाद्या नोकरीला असायचा किंवा तो परगावी जायचा. ते भैया लोकांनी घेतले ते उत्तर प्रदेशमध्ये त्याची ते रिक्षा टॅक्सी इकडे चालते, ते भाड्याने द्यायला लागले. आता हे डिस्करेज करण्यासाठी त्यांनी कोटा ओपन केला, पण ते फायदा झाला तोटा झाला नंतरचा भाग आहे, पण त्याची संख्या खूप वाढली आणि त्याच्यामुळे गर्दी झाली रस्त्यावरती. तर टू व्हीलरला सुद्धा परवानगी ह्याच्या बाबतीत द्यायची की नाही हा शासनाच्या लेवलला अजून विचार चाललाय. की समजा मला आता 2-3 माणसं रिक्षामधून जातात, एखाद्याच माणसाला पोहोचायचंय आणि त्याच्याकडे स्वतःच व्यवस्था नाहीये, तर कमर्शियल बेसिसवर एखादा माणूस हा व्यवसाय करत असेल तर त्याला काम नाही द्यायचं. रिक्षा टॅक्सीच्या बाबतीत सुद्धा कसं झालं की बऱ्याच वेळेला बघा भाडे नाकारणे नावाचा प्रकार होता, आपल्याकडे सुद्धा होत असेल. तर कसं आहे, शॉर्ट डिस्टन्सला नेहमी आम्हाला अनुभव यायचा की आमचं त्यावेळेला कमिशनरेट होतं त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग 15 ईस्टला करामनगरच्या बाजूला जे आहे तिथं होतं. तर कधी आम्ही सायन्स स्टेशनला उतरलो आणि एखाद्या रिक्षावाल्याला विचारलं की इसका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जाता है क्या, तर फक्त असं बघायचं परंतु निघून जायचं, यायचं नाही शॉर्ट डिस्टन्स. तर हा प्रकार सगळीकडे आहे. तर त्यामुळे कसं आहे, हे ह्या सोयी ज्या आहेत त्यानंतर ऍप बेस्ड टॅक्सी रिक्षा आल्या. आता परदेशामध्ये गेला तुम्ही किंवा बाहेरच्या कुठेही गेला तर ही सोय आहे. आता त्याला परमिट जे देताना आपण कुठलं देतो, टुरिस्ट व्हेकलचं परमिट देतो. आता टुरिस्ट व्हेकलनं कॉन्ट्रॅक्ट करायचे परमिटच्या प्रकारामध्ये थोडंसं त्यानंतर जातो मी की टुरिस्ट व्हेकल म्हणजे काय की पर्यटनासाठी वापरण्याचं वाहन. तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करणं अपेक्षित, याच्यावर बराच वादन झाला, कोर्टात केसेस केल्या, कारण ह्या लोकांचा बिझनेस केला ना कार्यक्रम टॅक्सीचा. मग त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये जे लूपहोल होतं त्याच्यामध्ये कसं होतं, टुरिस्ट व्हेकल हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट कॅरेजेस आहे. म्हणजे तुमच्या घरापासून तुमच्या इथपर्यंत स्टेशनपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टच आहे. तर त्या बेसवर तो काय सर्वायव्ह झाला नाही, जे काय ॲलिगेशन होतं याला परवानगी आहे की नाही. तर त्यानंतर मग बघा तुमचं ओला आणि उबर ह्या सर्व्हिसेस सुरू झाल्या. तुम्हाला घर बसल्या ती टॅक्सी रिक्षा बोलवता येऊ लागली आणि तुमचा प्रवास तुम्हाला करता येईल. आता बसेसच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. मगाशी विषय निघाला भागवत साहेबांचा की म्हणजे स्पिरिट ऑफ लॉ हे समजणं गरजेचं आहे. म्हटलं ना की त्यावेळेला कसं होतं की ह्या स्लीपर कोचेस ज्या होत्या, पूर्वीच्या सगळ्या ज्या बसेस होत्या त्या कशा होत्या, सीटर बसेस होत्या सगळ्या, आणि स्लीपर बसेसची कल्पना आली. तर त्यानंतर ती स्लीपर बस रजिस्टर करू शकतो की नाही ह्याच्यावरती बराच वाद झाला आणि त्या रजिस्टर कुठंच होत नव्हते. मग पहिली बस जी रजिस्टर केली ती भागवत साहेबांनी कोल्हापूरमध्ये घाडगे पडल्याची. मग ती केस काय हायकोर्टात गेली, हायकोर्टात ते काय टिकलं नाही आणि तिथून पुढे हे सुरू झालं. आता त्याच्या पुढे पण कसं झालं की पूर्वी कसं होतं की ह्या स्लीपर कोचेस ह्या कंपल्सरी एअर कंडिशनच असावे लागतं. नंतर काय झालं, काल परतले म्हणजे जसं इंडियन रोड काँग्रेस कोड बनवतं तसंच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री जी आहे त्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही स्टँडर्ड असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याकडं सध्या आता तिसरी संस्था त्यांनी नेमली त्यांनी, परंतु बेसिक जी संस्था आहे ती ऑटोमोटिव्ह रिसर्च AIA जी म्हणतो ती संस्था पुण्याची, ती हे सगळं ते कोडिफिकेशन करते. म्हणजे आता काही म्हणजे कसं झालं, त्यांनी बस बॉडी कोड आणलं. म्हणजे बसेस कशा असाव्यात, बसेसचे टाईप काय असावे, शॉर्ट डिस्टन्स मध्ये चालणाऱ्या बसेसचा प्रकार वेगळा आहे, लॉंग डिस्टन्स मध्ये चालणाऱ्या बसेसचा वेगळा आहे, स्लीपर बसेस म्हणजे त्या बसेसमध्ये तुमच्या बर्थची लेंथ विड्थ किती असावी, त्याचा गँगवे किती असावा, त्याला हेडरूम किती असावी, त्याला जर इमर्जन्सी कंडिशन मध्ये जर बाहेर पडायचं झालं तर त्याला इमर्जन्सी एस्केप जे आहे ती किती आणि कसे आणि कुठं लोकेट असलेली पाहिजे, हे सगळ्याचं कोडिफिकेशन झालं. आणि त्याच्यानंतर ह्या बसेसला आता ट्रकचा जो कोड आहे तो अजून इम्प्लिमेंट झालेला नाही. त्याच्यामुळे ट्रकच्या बाबतीत अजून सुद्धा ज्या लोकल गॅरेजेस आहेत ते बिल्ड करू शकतात. बाकीच्या बऱ्याच बाबतीत म्हणजे आता वाहनाच्या प्रकारामध्ये तुम्ही जर जाल तर या छोटी मोठी वाहनं जी आहेत त्या म्हणजे M1, M1, M2, M3 म्हणजे पॅसेंजर वाहनाचं वर्गीकरण वेगळं केलेलं आहे त्यांनी, आणि गुड्स व्हेकलचं त्या प्रमाणात वेगळ्या वजनाच्या प्रकारामध्ये त्यांनी म्हणजे हलकी वाहन, मध्यम वाहन आणि हेवी व्हेकल्स ही केलेली वर्गवारी. त्याच्यानंतर पुढं साधारण 55 टनापर्यंत आपण त्या बाकीच्या ह्याला परवानगी देतो. म्हणजे रिजिड व्हेकल जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये वेगळा ट्रेलर
आणि प्राईम मूव्ह असं काही कल्पना नाही. तर त्याच्या पुढे पण लागते ना, वाहतुकीची गरज असते. काही वेळेला कसं असतं, वजन कमी असतं आणि लांबी रुंदी जास्त असते. अशा वाहनांना पण परवानगी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडत. एक का सुपर इम्पोज असतो, जे ट्रेलर जो असतो ते पाठीमागे ट्रेलिंग ऍक्सल असतात आणि पुढे प्राईम मूव्हर असतो. प्राईम मूव्हरला एक टर्न टेबल असतं, टर्न टेबलवरती सुपर इम्पोज केलेलं असतं. अशा प्रकारचे ते ट्रेलर जे तुमचे स्कूटर कॅरियर आणि कार कॅरियर आहे बघा, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग प्लेस पासून तुमच्यापर्यंत येतील ते सगळे सेमी ट्रेलर मध्ये. त्याच्यापेक्षा पुढची पण गरज आहे की मोठे मोठे आता जनरेटर सेट आहेत किंवा मोठे हेवी काहीतरी वस्तू आहे आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आहे. तर ती कशी न्याल, तर ते ट्रॅक्टर पुलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की वेगळ्या वेगळ्या ह्याचे क्षमतेचे त्यांच्याकडे ते ट्रेलर असतात. म्हणजे काही ट्रेलर 2 ऍक्सल असतात, काही 4 ऍक्सल असतात, काही 6 ऍक्सल असतात आणि ते एकमेकाला इंटरकनेक्ट करण्याची सोय केलेली असते. आता हे ब्रेकिंग कसं कराल, काय कराल, तर मग ती इंजिनिअरिंग कोण याच्यामध्ये असेल तर त्यांना समजेल. तिथे हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम जी आहे ती इंटरकनेक्ट केलेली असते. जसं तुम्ही ट्रेलर जोडाल तसं ते त्या ह्याच्या ज्या ब्रेक लाईन्स आहेत त्या जोडत जातात आणि शेवटी त्याचं कंट्रोल जो प्राईम मूव्हर मधला ड्रायव्हर आहे त्याच्याकडे दिलेलं असतं. तर ह्या वाहनाच्या प्रकारानुसार मग त्याची परमिट पण ठरलेली असते. तुम्हाला लोकल ऑपरेट करायचं असलं तर अगदी म्हणलं सिटी मधल्या एरियामध्ये तुम्हाला ऑपरेट करायचं असलं तर त्याच्यामध्ये ऑर्डिनरी बसेसचं जे परमिट आहे ते वापरून तो शहरातल्या शहरामध्ये व्यवसाय करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला देशभरामध्ये ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया परमिटच्या गुड्सच्या बाबतीत आणि टुरिस्ट परमिट म्हणून आपल्या ह्या वाहनाच्या म्हणजे जी प्रवासी वाहन आहे त्यांच्यासाठी परमिट घेता येतं. आणि त्याला त्याच्या पुढे जाऊन म्हणजे गव्हर्नमेंट आता कसं हळूहळू लिबरल होत चाललं. त्याच्यामध्ये जो हे होतं म्हणजे जो संघर्ष होता बेसिक पब्लिक ऑर्डर नावाची गोष्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था ज्याला म्हणतो आपण, तो भाग आहे तो राज्य शासनाकडे आहे. आणि मोटर व्हेकल वरचं जे टॅक्सेशन आहे इट इज ए सोल राईट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. संघराज्य जेव्हा आपलं बनलं त्यावेळी ज्या अटी शर्तीवर ते संघराज्य म्हटलं त्या अटी शर्तीमध्ये हा भाग राज्य शासनाकडे आले आहे. त्याच्यामुळं याचं टॅक्सेशन राज्यांकडे येतं. काय व्हायला लागलं की काही राज्य एकदम एक्झागरेटेड रेटने त्याचं टॅक्सेशन करायला लागलं आणि बेसिक जो मोटिव्ह आहे की राज्यभरामध्ये हॅसल फ्री ट्रान्सपोर्टेशन व्हायला पाहिजे, कमीत कमी त्याला हर्डल्स आली पाहिजे. तर हे सफल होईना. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा नॅशनल परमिटला त्यांनी काय केलं की त्याची ऑथोरायझेशन फी आहे ती ठरवून घेतली. आता ती 16,500 रुपये आहे याच्या बाबतीत, नॅशनल परमिटच्या बाबतीत. तर ती एकदा तुम्ही घेतली की त्यांनी क्रायटेरिया ठरवलं की तुमच्याकडची रजिस्ट्रेशन किती आहे आणि बाकीचे जे क्रायटेरिया आहेत त्याच्याप्रमाणे तो टॅक्स जरी सेंटरच्या हेडमध्ये जमा होत असला तरी त्याचा परतावा जसा जीएसटीचा परतावा येतो त्याप्रमाणे राज्याला त्याचा रोड टॅक्सचा सुद्धा परतावा येतो. आणि त्यामुळे काय झालं की समजा कर्नाटकच्या माणसाला महाराष्ट्रामध्ये एंटर करताना परत तिथं थांबा, परत त्याचं वेगळं परमिट घ्या, परत त्याचे टॅक्सेस भरा, परत ब्युरोक्रेसीमध्ये जे काय चालतं त्याला हे करा, तर हे सगळं कमी होऊन गेलं. तोच प्रकार त्यांनी टुरिस्ट व्हेकलच्या बाबतीत केला होता. पण टुरिस्ट व्हेकलच्या बाबतीत काय केलं होतं, बिफोर एंटरिंग इन अदर स्टेट तुम्हाला पहिल्यांदा त्याच्या बॉर्डरवरती त्याचे टॅक्स भरून त्याचा ऑथोरायझेशनचा जो काय टॅक्स असेल जनरली तो महिन्यावारी घेतात. ते महिन्याचा तुम्हाला ऑपरेट केला महिन्याचा टॅक्स घेऊन त्याला एंटर करावं लागेल. ते सुद्धा कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं, ऑल इंडिया टुरिस्ट परमिट नावाची एक स्कीम आणली सध्या आणि ती यशस्वीरित्या चालते. त्यांनी एकदा तो टॅक्स भरला की देशभरामध्ये कुठेही तो जाऊ शकतो विदाउट ऑब्टेनिंग एनी सॉर्ट ऑफ परमिट. तेच परमिट त्याला मेघालयमध्येही चालतं, तेच परमिट त्याला नागालँडमध्येही चालतं, तेच परमिट त्याला काश्मीरमध्ये चालतं. ते सेम तो सगळीकडे त्याच्यावरती तो ट्रॅव्हल करू शकतो. तर हळूहळू गव्हर्नमेंट काय व्हायला लागले की या बाबतीत मध्ये थोडं लिबरल व्हायला लागले. आणखी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते अफोर्डेबल पण झालं पाहिजे. आणखी त्याच्यामध्ये लोकांना कमीत कमी त्रास म्हणजे जो ऑपरेटर आहे त्याला सुद्धा कमीत कमी याच्यामध्ये सर्व्हिसेस अवेल करताना त्रास नाही लागला. आता पुढचा भाग कसा आहे की बोलतो मगाशी बोललो इचलकरंजी ऑफिस आणि ऑनलाईन. तर काय झालंय की सगळ्या सर्व्हिसेस बहुतांश ऑनलाईन करण्याकडे सेंट्रल मिनिस्ट्रीचा भर आहे आणि ते सक्सेसफुली ऑपरेट होत आहे. आता त्याच्यामध्ये कसं असतं, एखादी नवीन तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं
की काही बग्स राहतात, काही एरर राहतात, त्या कालपुरते दूर होतात. आता बहुतांश सगळ्या सर्व्हिसेस ऑनलाईन, म्हणजे तुमचं आता लर्निंग लायसन्स फेसलेस केले, फेसलेस सर्व्हिसेस बऱ्यापैकी इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर आता एन्फोर्समेंटच्या बाबतीत सुद्धा पूर्वी कसं की हवालदाराने अडवलं, तुम्हाला पेनलाइज केलं, थांबवलं आणि रिसिप्ट फाडून दिली, हा प्रकार सुद्धा आता हळूहळू कमी होणार आहे. त्याचं पहिलं मॉड्यूल त्यांनी आता एक्सप्रेस हायवेवरती केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी पूर्वी काय व्हायचं, आता जे स्पीड कॅमेरे तुम्ही लावले तरी पण काय लोकांना माहिती असतं की अमुक एका रेग्युलर कम्प्युटर जो आहे त्याला माहिती असतं की ह्या ठिकाणी आहे कॅमेरा, तर तेवढ्या पुरतं तिथे कमी करतो, परत पुढे 200च्या स्पीडने जातो. आता काय केले त्यांनी त्याच्यामध्ये ITMS नावाचा एक हे इंट्रोड्यूस केलेलं आहे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम. त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स मॅक्सिमम त्यांनी कमी करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कसं केलंय की एंट्री पॉइंट, तुमचा एंट्री पॉइंट किती वाजता किती वेळेला झाला आणि तुमचा एक्झिट किती वेळाचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय स्पीडने गेला त्याच्यावरती सुद्धा त्यांनी म्हणजे हळूहळू बाकी सगळं म्हणजे तुमचं लेन कटिंग असो, म्हणजे पूर्वी बघा म्हणजे आपण सुद्धा चिडचिड करतो, कसं होतंय की एक्सप्रेस हायवेला मुंबईला जाता तर अमृतांजन ब्रिजच्या ठिकाणी जर रात्री गेला तर तो मेलाच, 2 तास त्याचे ते गेलेच. तो आता तो कसा आहे, आता ह्याच्या बघा कोऑर्डिनेशन म्हणजे रोड बिल्डिंग, मोटर व्हेकल डिपार्टमेंट आणि एन्फोर्समेंट ज्या अथॉरिटीज आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन लागतं. आता कसं आहे की इंडियन मार्केट जे आहे ते किमतीच्या बाबतीत फार जागरूक आहे. काय होतं ते इंजिनिअरिंग ज्याला माहिती आहे, म्हणजे पॉवर टू वेट रेशो नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे एखादं ठराविक वजन वाहून न्यायचं आहे तुम्हाला, त्याला किती पॉवर जनरेट व्हायला पाहिजे. आता काय मॅक्स पॉवर जर तुम्ही जनरेट करून ऍज इट इज काही पट्टाला नेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये गिअर ट्रेन टाकलेले आहे, तुम्ही रिड्यूस गिअर करून तुम्ही त्याची पॉवर डबल टेबल 4 करून ते नेता. पण ज्यावेळेला तो रिडक्शन गिअर लागतो त्यावेळी ऑटोमॅटिकली त्या वाहनाचा स्पीड कमी होतो. आणि समजा एखादा ग्रेडियंट तुम्हाला एन्काउंटर करायचा आहे, त्यावेळेला तुमची त्या इंजिनची ताकद, आता तुम्ही नेहमी बघता बघा 16-12 टन, ते माहिती आहे का 16-12 म्हणजे काय असतं, 16-12 म्हणजे 16 टन न्यायची कॅपॅसिटी 120 BHPचं इंजिन, 16 टन न्यायचं क्षमता आणि 130 BHPचं इंजिन. आता मी स्वतः इथे रोजमध्ये काम केलं, म्हणजे कसं चालतं मला माहिती आहे. तो QCचा जेव्हा इन्स्पेक्टर येतो ना तेव्हा पीठ मधला तो सांगत असतो, हा 1.2 ते असतो एकच, तो सांगतो 1.2 वरती म्हणून नोटतो 1.2. तर आता आपल्याकडे हे कोण तपासतं, तर हे ऑटोमोटिव्ह रिसर्च इंडियाची कंपनी ARAI आहे, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं प्रारूप मानांकन जे आहे ते केलं जातं. म्हणजे टाईप अप्रुव्हल म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये ते केलं जातं. आणि टाईप अप्रुव्हल मध्ये कसं बेसिक पहिल्यांदा डिझाईन तुम्हाला करावं लागतं. एखादं मॉडेल तयार केलं तर गाडी पहिल्यांदा त्या टाईप अप्रुव्हल एजन्सीकडे द्यावं लागतं. ते दिल्यानंतर तो बेसिक तो तपासतो, ते वेगवेगळे टेस्ट आहेत, त्याच्या ब्रेकची टेस्ट घेतो, त्याच्या पीठ मध्ये तो चालवून बघतो, हे सगळ्या गोष्टींचे टेस्ट होतं. त्याच्यामध्ये अगदी लाईट पासून सगळ्या गोष्टींचे टेस्ट होतं आणि मग त्याला मान्यता मिळते, एक सर्टिफिकेशन येतं की आता तुम्ही याचं प्रोडक्शन करायला हरकत नाही. आता प्रोडक्शन करताना सुद्धा समजा तुमचा आता असेंब्ली लाईन वरती 1000चा लॉट आहे, 2000चा लॉट आहे, तर त्याचं सॅम्पलिंग सुद्धा करायचं असतं. मग त्या सॅम्पलिंग मधलं रॅन्डमली 2 सॅम्पल उचलून परत त्याचं टेस्ट करायचं असतं. हे सगळे नियमावली आहे. तरी परंतु 16-12 म्हणजे 120 BHPचं इंजिन असायला पाहिजे असं तुकाराम महाराजांनी सांगितलं, परंतु ते 120 BHPचं असतं की नाही याच्यावरती तुम्ही मी त्या डिपार्टमेंटला असो, तुम्ही कॉमन मॅन असो, आजपर्यंत प्रश्न करणं एवढे लोक अवेअर झालेले नाही. आता तो जो ग्रेडियंट आहे, उदाहरणासकट ते अमृतांजन ब्रिजचा जो ग्रेडियंट आहे तो XY समजा 20 डिग्री 30 डिग्रीचा जो काय आहे तो सहजासहजी एन्काउंटर व्हायला पाहिजे आणि फ्रीली ती वाहनं जायला पाहिजे. मग तरी पण ती वाहनं म्हणजे अगदी तुम्ही जे ऑक्सिजनचं कॅप्सूल आहे किंवा बाकीच्या ज्या गाड्या ज्याच्यामध्ये त्या कंपन्या ठराविक लिमिटच्या बाहेर तुम्हाला रोड न्यायला परवानगीच देत नाही, तरी पण ती क्राउलिंग स्पीडनं जर चालत असतील तर त्या इंजिनची कॅपॅसिटी कमी आहे हे समजायला काय फार मोठ्या इंजिनियर शास्त्रज्ञाची गरज नाही, तरी पण ते तसं असतं. म्हणजे ज्यावेळेला उपलब्ध असलेल्या तिन्ही लेन तुम्ही ह्या कॅप्चर करून त्या क्राउलिंग स्पीडनं चालत असता त्यावेळी मागे 120 स्पीडची क्षमता असलेली कार पण
त्या 10 आणि 20च्या स्पीडने जाते आणि हे मग कारणीभूत होते की ट्रॅफिक कंजेशन. आता हे कमी करायचं झालं तर ह्याच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन असतं की मोटर व्हेकल डिपार्टमेंटचा जो इंजिनियर आहे त्यानं सांगायचं की ह्या ग्रेडियंट याने इतक्या सेकंदात पार करता आला पाहिजे, ह्या दृष्टीनं तुमचा रस्ता असला पाहिजे. आता तो अवेअरनेस आला. आता पूर्वी कसं होतं, तुम्ही बघा एखाद्या ट्रकनं अपघात केला की पोलिसांच्याकडे गेला की पहिलं कसं आहे की गुन्हा कोणावर दाखल करायचा, त्या ट्रकच्या ड्रायव्हरवर, रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग. मी पुण्यामध्ये काम करत होतो, एकदा एका अन्नाचा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्या मागच्या टायरमध्ये एक स्कूटीवाला गेली होती, बाई होती की स्कूटीवाली गेली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. काय होता, रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग. अरे पुण्यासारख्या सिटीमध्ये तो रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग करू शकेल का? आता त्याच्या पाठीमध्ये ती जी स्कूटी गेली ती बाईक फॅटॅलिटी झाली होती, तो अण्णा होता. एक तर त्याला अण्णा क्या हो गया, म्हटलं क्या होता, ऑल इंडिया प्रॉब्लेम. एक तर त्याला भाषा समजत नाही, तो बिचारा परेशान होऊन गेला होता. तर आता काय झालंय की सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आणि आता सगळा काय आहे, डाटा अनालिसिसचं जग. तुमच्याकडे डाटा पाहिजे, तो व्यवस्थित अनालिसिस त्याचं झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कन्क्लुजन येऊन त्याच्यावरती उपाययोजना करता आली पाहिजे. तर हे करताना काय केलंय, त्याने एक कमिटी बसवलेली आहे आणि त्या कमिटीने काय केलंय, आता एक फॉर्मॅट दिलेला आहे. आता जे ऍक्सिडेंट अनालिसिस होतं, पूर्वी कसं होतं, मोटर व्हेकल डिपार्टमेंटचा इन्स्पेक्टर जायचा आणि ते तपासायचं ऍक्सिडेंट कशामुळे झाला, त्याचे ब्रेक्स तपासायचा, त्याचे लाईट्स तपासायचा, त्याच्या बाकीच्या यांत्रिक दोष काय तपासायचा आणि मॅन्युअल रिपोर्ट द्यायचा. आता तसं ठेवलेली नाही. आता त्यांनी काय केलं, IRAD नावाची एक प्रणाली विकसित केली आणि त्याच्यावरती काय होतं की ऍक्सिडेंट ज्यावेळेला होतो त्यावेळेला बेसिक पोलीस डिपार्टमेंटला पण त्याचा मेसेज जातो, तोच मेसेज मोटर व्हेकल डिपार्टमेंटला पण जातो. आणि त्याच्यानंतर काय होतं की ते जो रिपोर्ट जनरेट होतो त्याच्यामुळे प्रत्येक स्टेक होल्डरनं त्याचे जे काय इनपुट्स आहेत ते सगळे द्यायचे आणि ते दिल्यानंतर मग शेवटी त्याचं कन्क्लुजन तयार होतं की नक्की कशामुळे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, ब्लॅक स्पॉट नावाची एक संकल्पना आणली की वारंवार जिथं अपघात होतात त्या अपघात प्रवण क्षेत्र त्यांनी ठरवले आणि मग असे अपघात प्रवण क्षेत्र ठरवून मग त्या रोड बिल्डिंग मधला दोष आहे, ते मोटर व्हेकलचा दोष आहे की तुम्ही रेग्युलर जे काय वाहन चालवणार आहे त्याच्या ह्याच्यामुळे अपघात झालेला आहे, हे सगळं आता अनालाइज व्हायला लागलं. आता मग त्यांनी गव्हर्नमेंटनं खूप सारे फंड्स त्याच्यात निर्माण केले. त्याच्यामध्ये जिथं वारंवार अपघात होतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय उपाययोजना करायला पाहिजे, त्याच्या आधी तुम्हाला काही ट्रॅफिक सायन्स इरेक्ट करायला पाहिजे, तुम्हाला रंगोल स्ट्रीप टाकायला पाहिजे, हे स्पीड ब्रेकर, आता स्पीड ब्रेकर हायवेला आपण टाकू शकत नाही, तर त्याच्यामध्ये इंटरसेक्शन मध्ये काही दोष आहे का, कुठं सर्व्हिस रोड नसल्यामुळं ह्याच्यामध्ये येतात का. आता त्याच्यामध्ये सुद्धा आता स्पीड लिमिटचा जो भाग आहे तर तुम्ही बघितला की तो स्पीड लिमिट रोडच्या प्रकारानुसार आहे. म्हणजे जसा ऍक्सेस कंट्रोल जो रोड आहे त्याला काय आपण ह्याच्यामध्ये एक्सप्रेस वे जो आहे तो ऍक्सेस कंट्रोल रोड समजला जातो की बाहेरच्या माणसाला त्याच्यामध्ये एंट्री कमी आहे, तिथं ते 100चं ठेवलेलं आहे आणि बाकी आपली 4 लेनिंग वगैरे ते 90चं ठेवलेलं आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे, त्या रोडच्या प्रकारानुसार त्याच्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हा त्यांनी विचार घेतलेला आहे. म्हणजे कुठं तुम्हाला ब्लिंकर्स टाकायला पाहिजे, कुठं तुम्हाला त्या व्हिजिबिलिटी करण्यासाठी तुम्हाला योग्य वेळी त्याचा संदेश यायला पाहिजे की आधीच काय व्हायला पाहिजे. हेच आपण मोटर व्हेकलच्या बाबतीत सुद्धा करू शकतो. आता एडास सारखी जी सिस्टीम आलेली आहे ते त्याच्यासाठी झालेली आहे, पण त्याचं काय व्हायला लागलं, आपल्या इंडियन ह्याच्या कंडिशन मध्ये बहुतांश वेळेला ते बंद ठेवून जावं लागतं. कारण पुढं काय हरवलं आहे म्हटल्यानंतर ती सिस्टीम त्यामध्ये इनबिल्ट त्याची जी काही सिस्टीम आहे ते आपोआप थांबायला लागली तर पाठीमागचं येऊन धडकत होतं. प्रदेशासारखं नाही. आता क्रूज कंट्रोल बऱ्याच जणांच्याकडे गाड्या असणार आहेत, हायर गाड्या असणार आहेत. क्रूज कंट्रोल आपण किती वेळ वापरू शकतो, अजिबात वापरू शकत नाही. कारण ते कसं अगदी रिकामा रोड आता अमेरिका सारख्या ठिकाणी वाहनच रस्त्यावर कमी आहे, सगळे लेन डिसिप्लिन पाळत आहेत, एका वाहनाच्या दुसऱ्या वाहनाच्या मध्ये भरपूर अंतर आहे, क्रूज लावलाय आणि आरामात बसलाय, अशी कंडिशन आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे त्याचं कस्टमायझेशन आपल्याकडं जे व्हायला पाहिजे. म्हणजे परवा मी ह्याच्या त्या शोरूम मिरजेचा ते बसाट गाडी जी आली ना त्याच्यात ह्याला गेलो होतो इनॉग्रेशन त्यांचं. तर त्यावेळेला काय युरोपियन ब्रँड इंडियामध्ये का चालत ते बघा, बारकाईने बघा. आपल्याकडे फोर्ड फेल गेली, आपल्याकडे जीप ऑलमोस्ट फेल गेली, फियाटनं आपल्याकडचा गाशा आला,
शेवरलेटनं घाशा हे चालत नाही आपल्याकडे. कारण का जे कस्टमायझेशन आहे इंडियन कंडिशन्स मध्ये त्या होऊ शकत नाही. आपल्या गरजा वेगळ्या आहेत, आपले रिक्वायरमेंट वेगळे आहेत, त्यानुसार हे सगळं व्हायला पाहिजे. आता रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला गडकरी साहेबांच्या कृपेमध्ये बरंचसं त्यांनी त्याच्यामध्ये फंड्स डेव्हलप केले, बरंच सगळं बदललं, पण अजून बरंच सगळं व्हायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना कॉमन मॅन म्हणून लायसन्सिंगच्या वेळेला जे आहे ते त्यांनी काय केलंय की 16 वर्ष 18 वर्षाच्या आतला एक क्लास होता, म्हणजे अजूनही आहे कायद्यामध्ये, परंतु त्या गाड्याच उपलब्ध नाही, त्यामुळे ते होऊ शकत नाही. आणि कमर्शियल गाड्या चालवायला त्यांनी काय केलं 20 वर्षाच्या पुढच्याच याला, आणि त्याच्यामध्ये पण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन तो सगळा अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला तर अतिशय परिपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी ठेवलेला आहे. पण आता कसं आहे, मी त्याच विभागात काम करून किती लोक तो अभ्यासक्रम शिकवून सर्टिफिकेट देतात हा भाग आहे का. आता काय होतंय की बऱ्याच वेळेला आजार असा असतो की त्या आजारला इंजेक्शन वगैरे देऊन तो बरा होत नाही, गोळ्या औषध देऊन होत नाही बरा. मग गडकरी साहेबांनी काय केलं की हा आजार काय आता गोळ्या औषधाने बरा होत नाही, तर हा आपण अवयवच काढून टाकूया. त्यांनी काय केलं, मग त्या ह्याच्या जे इन्स्टिट्यूट आहे अशा डेडिकेटेड इन्स्टिट्यूट तयार करायला पाहिजे. तशी एक पहिली इन्स्टिट्यूट आपल्याकडे भोसरीला आहे, ज्याच्यामध्ये हे सगळं ट्रेनिंग इन हाऊस मिळायला पाहिजे. इन हाऊसच सोयी केल्या सगळ्या. तुम्हाला ग्रेडियंट टॅकल करताना कसा करायला पाहिजे, किंवा कम्प्युटराइज ठेवलं सगळं. जे तुम्ही त्या आर्ट्स आकडा आमच्याकडे करता, डिस्क्रिप्शन राहते माझ्याकडे. मग साहेबाच्या ओळखीचा असला की शोधून जातो, नसला ओळखीचा की अडकतो. असं जे व्हायला लागलं ते काढूनच टाकलं, ह्युमन इंटरफेरन्स काढून टाकला. तो सेन्सरला टच केला की तो ऑटोमॅटिक तुला रेकॉर्ड होईल, आणि विथ प्रूफ की या ह्या बाजूला तो ह्या बॉर्डरला टच केली. तर त्या प्रकारे आता लायसन्सिंग मध्ये पण ते सुधारणा करत चालले. रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये त्यांनी काय व्हायला लागले, पूर्वी गरजा ज्या आहेत त्या बदलत गेल्या. पूर्वी कसं व्हॉल्यूम कमी होता, नंतर व्हॉल्यूम वाढला. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक गाड्या ज्या येतात आपल्याकडे एक फुल्ली बिल्ड येतात आणि एक पार्शली बिल्ड येतात. म्हणजे ट्रक्स वगैरे असतात ना, ते काउच चॅसिस येते किंवा केबिन चॅसिस येते. केबिन आहे, पाठीमागे चॅसिस फ्रेम आहे अशी येते. त्याच्यावरती तुम्ही कस्टमाइज करून त्याची बॉडी ठरवून बांधायची असते. तुम्ही त्याच्यामध्ये कंटेनर बॉडी बांधायची आहे, ओपन बॉडी बांधायची आहे, की अजून काय त्याच्यामध्ये टँकर चालवायचं आहे, की तुम्हाला प्री ठेवलेलं आहे. आणि काही जे गाड्या आहेत ना ते कंपनीतूनच संपूर्णपणे बांधणी करून येतात. तर मग आता त्याच्यामध्ये विचार झाला की संपूर्णपणे बांधणी करून जर येत असतील तर मग त्याच्यामध्ये वेगळं तुम्ही काय करणार आहे, वेगळं इन्स्पेक्शन तुम्ही काय करणार आहे. मोटरसायकल किंवा कार आहे, पूर्वी काय होते प्रत्येक गाडी त्या मोटर व्हेकल इन्स्पेक्टरला दाखवायला लागायची, तो ती बघायचा, सर्टिफाय करायचा नाही करायचा. मग त्यांनी तो विचार केला, मग त्यांनी एक अनालिसिस केलं. समजा 1,00,000 गाड्या तुम्ही रजिस्टर केल्या, त्यातल्या काही सदोष आहे म्हणून किती गाड्या रिजेक्ट केल्या, आणि अनफॉर्च्युनेटली तो व्हॉल्यूम होता 0. मग त्याची गरज काय आहे, त्यांनी काय केलं ते बेवा करून टाकलं. कारण वरती जो मी म्हटलं ना की विजडम जो आहे ना तो त्या लेवलला अजूनही शिल्लक आहे, म्हणून हे सगळं चाललंय. कायदे बनवताना हे सगळे वरचे जे IAS बसलेले असतात किंवा सायंटिफिक अप्रोच असलेले किंवा अगदी न्यूट्रल होऊन या गोष्टींच्याकडे विचार करणारे जे लोक आहेत, तर ते हे सगळे डिसिजन मेकिंग करत असतात. आणि व्हिजनच आहे, म्हणजे पर्टिक्युलरली साहेबांचं व्हिजन आहे की ह्याच्यामधले मॅक्झिमम जे आहे ते पब्लिक ओरिएंटेड व्हायला पाहिजे, हॅसल फ्री व्हायला पाहिजे, रेट टेपिंग जे आहे ते कमी व्हायला पाहिजे, आणि हे व्हायला पाहिजे. त्या दृष्टीनं हळूहळू त्यांनी तो रजिस्ट्रेशन मधला तो भाग काढून टाकला. आणि मग आता कसं होतंय, आता त्याच्यामध्ये फिटनेस देतो आम्ही. फिटनेस मध्ये काय करायला पाहिजे, आता आम्ही गाडी चालवतो, मग त्याची ब्रेक टेस्ट घेतो. ब्रेक टेस्ट घेतल्यानंतर लिमिटेशन्स आहे. आता कसं आहे, सगळ्या ह्याला युनिफॉर्म ब्रेक लागायला पाहिजे. आता पूर्वीची जी सिस्टम आहे एस कॅमवर चालते. एक कॅम असते मध्ये एस आकाराची, आणि बाजूला व्हील सिलेंडर असतं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एअरबॅग सिस्टम आहे बहुतांश सगळ्या. तो जर एक्सपांड झाला की त्या पर्टिक्युलर ह्याला ब्रेक लागतो. काही वेळेला एखादच एक सिलेंडर जर जाम झालं तर त्याला लागणार नाही. तुम्हाला त्या ब्रेक याच्यामध्ये समजेल का, नेकडे समजणार नाही. एक टायर घासतो की दोन, आणि मुळामध्ये टायर घासत गेला म्हणजे चांगला ब्रेक आहे हीच कल्पना चुकीची. त्याच्यामध्ये ABS सिस्टम जी आहे माहिती आहे तुम्हाला, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम मध्ये काय करतो, ज्या वेळेला असा क्षण येतो की टायर रोल होईल त्यावेळेला तो रिलीज करतो,
आणि रोल होत थांबतो. मग त्याचं ब्रेकिंग डिस्टन्स जे आहे मोटर व्हेकल ऍक्ट मधला रोड मधला जो 96(8) जो प्रकार आहे त्याच्यामध्ये हे ठरवलेलं आहे की एखाद्या गाडी आहे त्याचं स्टॉपिंग डिस्टन्स किती पाहिजे. तर ते सगळ्यात इफिशियंट जे आहे ते अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम मध्ये असतं. तर हा भाग आपण चेक करतो. मग त्याचे लाईट चेक करतो, त्याचे डिफ्लेक्शन चेक करतो, तो लाईट डॅझलिंग आहे का बघतो, त्या पाठीमध्ये रिफ्लेक्टर्स लागलेत का, ते लॅम्प व्यवस्थित आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. किंवा त्याचे जे बाकी मेकॅनिक आहे म्हणजे अगदी स्टेअरिंग जॉमेट्री पासून बाकीचे जे टायरच्या याच्यापर्यंत सगळं आपण चेक करतो. ते माणसाच्या याच्यावर आहे. हे ऑटोमाइज करता येईल का, त्याच्यामधला ह्युमन इंटरफेरन्स कमी करता येईल का. मग ते आता आपल्या राज्यामध्ये साधारण 35 इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन सेंटर मंजूर झालेले पैकी एक जे आहे ते नाशिकला कार्यरत आहे. याच्यामध्ये काय होतं, ह्युमन इंटरफेरन्स मिनिमाइज केलेले. म्हणजे तुमचा आता ब्रेक तपासायचे तर रोलर ब्रेक टेस्टिंग मशीनवरच जाणार आणि तो काय करणार, सेन्सर्स असणार तुमच्या प्रत्येक टायर वरती कुठला टायर किती ब्रेक इफिशियंट आहे हे सगळं होणार. सायंटिफिक दृष्ट्या ह्या सगळं मॉनिटर करायचं चाललंय. आता आपल्याकडे कसं आहे की कॉस्ट ओरिएंटेड आपण म्हणतो, आपला समाज कसा आहे त्याच्यामध्ये किफायत कशात आहे, लॉंग टर्म फायदा बघत नाही कारण अफोर्डेबिलिटी तेवढी नाही आहे. आज माझी जी गाडी आहे ती खराब झालेली आहे पण नवीन गाडी घेण्यापेक्षा ही गाडी मी मेंटेन करून चालू, त्याच्या मेंटेनन्सवर किती खर्च होतो काय होतो हा नंतरचा भाग आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये आता स्क्रॅपिंग पॉलिसी की तुम्हाला सर्टन डिस्काउंट टॅक्सेशन मध्ये किंवा याच्यामध्ये देऊन तुम्हाला एनकरेज करता येते की बाबा जे परदेशामध्ये जे काही कन्सेप्ट आहे यूज अँड थ्रो एक सर्टन लाईफ झालं किंवा मोटर व्हेकल म्हटले की फक्त काय मेटलचे पार्ट नाही, त्याच्यामध्ये रबरचे पार्ट आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यामध्ये फ्युजेस आहे, त्याच्यामध्ये वायर्स आहे, त्याला लाईफ आहे. हे लाईफ तुम्ही एक खराब झाले बदलले, दुसरे खराब झाले बदलले, संपूर्ण बदलू शकत नाही तुम्ही. त्यापेक्षा एक ठरवून घ्या की त्याचं लाईफ एवढं झालं ते झालं तर ते डिस्कार्ड करा, नवीन घ्या. आता इलेक्ट्रॉनिक वरनं आलं की आता सध्या पूर्वी कसं होतं की अगदी बघा म्हणजे मी जे बघत आलोय त्याप्रमाणे पूर्वी फक्त पीसीबी वरती चालायचे सगळे, सॉलिनाइड्स, सेमीकंडक्टर, पीसीबी आणि मशीन आउटपुट. आता तसं आहे का, आता सगळं गाडी सुद्धा तुमची इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटवर चालते. म्हणजे आधी इग्निशन होतं, टॉप डेड सेंटरच्या आधी किती इग्निशनचं तुम्हाला स्पार्क यायला पाहिजे किंवा हे सगळं मॅन्युअली सेट असेल. किंवा डिझेलच्या बाबतीत तुमचा जो नोझल आहे त्याने कधी तो कॅम कसा सेट करायचा आधी असायचं. आता ते नाही आहे कन्सेप्ट. आता अगदी याच्यामध्ये सुरुवातीच्या याच्यामध्ये कोल्ड स्टार्टच्या वेळेला कुठं स्पार्क यायला पाहिजे आणि फुल रनिंग मध्ये कुठं तो ऍडव्हान्स झाला पाहिजे, रिटार्ड झाला पाहिजे, हे सुद्धा तुमचं तो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट ठरवतं. त्याच्यामध्ये तुमचं ब्रेकिंग सकट, तुमच्या सिग्नलिंग सकट सगळा डाटा स्टोअर असतो, त्याच्यामध्ये प्रोग्राम केलेला असतो. तर इथपर्यंत आता ते सगळं पुढे गेलेलं आहे. आता ते ड्रायव्हरलेस कार आपल्याला ते वाटत नव्हतं की बाबा हे काय पॉसिबल आहे, ही जादूविद्यू आहे, परंतु ते सुद्धा आहे. आता मग अशी याचा विषय निघाला ना ते क्लाउड कॉम्प्युटिंगचा, तर आता हा सगळा भाग सुद्धा, हा सगळा डाटा आता बघा तुमच्या प्रवासी बसेसमध्ये त्यांनी व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस कंपल्सरी केले, त्याच्यामध्ये पॅनिक बटन्स कंपल्सरी केले. ज्यावेळी आता हे मिसॅप व्हायला लागले, काय ते हे व्हायला लागलं, तर त्यावेळेला याला ह्याचा डाटा कुठेतरी पाहिजे, कुठेतरी याचं सेंट्रलाइज कंट्रोल पाहिजे. तर ह्याच्यासाठी आता त्यांनी ते सगळे इम्प्लिमेंट केलेले. आता ते जे सेंट्रलाइज सर्व्हर अजून सुरू नाही किंवा ते पुढे सुरू नाही, पण ते पहिलं पाऊल तरी पडलेले. तुमची गाडी कुठं आहे किंवा एन्फोर्समेंटला सुद्धा तुम्हाला ट्रॅक करताना दुसऱ्याची गरजच पडणार नाही. आता तो तिथं सेंट्रल सर्व्हर मध्ये बसून तो माणूस ते कंट्रोल करेल. म्हणजे अगदी ट्रॅफिक मॅनेजमेंट मध्ये सुद्धा ट्रॅफिक सिग्नल वरती पीक आवर्स मध्ये वेगळी गरज असते, लीन आवर्स मध्ये वेगळी गरज असते. एखाद्या याच्यामध्ये समजा लीन आवर्स मध्ये वाहनं संपली तर तो सिग्नल लागून राहील, गरज आहे का त्याची, तर तो सेन्स करून ते ट्रॅफिक मॅनेजमेंट हे सुद्धा पुढचा पार्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता बघा ANPR आलं, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन, तर ते आता त्याचा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आणली, त्याच्यावरून तो घेतो तो आणि तो लिंक केला याच्यामध्ये. आता कसं याच्यामध्ये इन्फ्रारेडचं हे आलं सुरुवातीला की त्या टॅग झाले होते. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत, एक इनबिल्ट त्याच्यामध्ये डाटा स्टोअर असतो, दुसऱ्यामध्ये कसं असतं फक्त ट्रिगर होतं
म्हणजे तुमची की असते ती रीड केली रीडरने आणि तो एक डाटाबेस जो आहे तो त्याचं ते लॉक ओपन करायला ट्रिगर केलं होतं मग त्याच्यासमोर सगळा डाटाबेस त्याचा ओपन झाला. आता व्हेकलचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये असतंच काय त्याच्यामध्ये तुम्ही असते इन्शुरन्स असतो, दुसरं तुमचं रजिस्ट्रेशनची व्हॅलिडिटी असते आणि बाकी रजिस्ट्रेशनचे पर्टिक्युलर असते. तर हे सगळे एन्फोर्समेंट अथॉरिटीला ओपन व्हायला इतर बाकीच्या वेळेला कसं तुम्हाला ते डॉक्युमेंट म्हणून प्रोड्यूस करायला लागायचे. आता काय गरज नाही त्याची. आता तुम्ही ते तुमचे नंबर प्लेट रीड केली की तुमचा सगळा डाटाबेस तुमच्या समोर उभा असतो. आमच्या समोर तुम्हाला सुद्धा बघा छोटी मशीन घेऊन आता आमचे इन्स्पेक्टर दिसतात तर नंबर टाकला की तुम्हाला विचारायला लागत नाही तुमचा इन्शुरन्स संपलाय का पीयूसी संपली का काय ते सगळं त्याला त्याच्यामध्ये येऊन जातं. तर हा प्रकार आता पुढे यायला लागला. त्यामुळं बाकीच्या लोकांना सुद्धा सगळ्यांना आता याच्या लॉ पाळणे किंवा कंट्रोल करणे हे एन्फोर्समेंट अथॉरिटीला जितकं सोपं झालेलं आहे तसंच या सर्व्हिसेस घेणं सुद्धा पब्लिकला सोपं झालेलं आहे. एन्फोर्समेंट अथॉरिटी पुढे ते ह्या कमी करत आणते कारण आता नाक्यावरती जे तुम्हाला म्हणजे तसं बोलू नये पण जे काय प्रकार चालतात ते प्रकार मिनिमाइज करायचा त्यांना वरतून प्रयत्न झालाय आणि ते मी म्हणालो की हा एक भाग दुरुस्त करून होणार नाही. त्याच्यामध्ये सिस्टीमच बदलायला ते पानच फाडून दुसरं नवीन पान लागायला पाहिजे. तर तो प्रकार गव्हर्नमेंटचा सुरू आहे. तर त्या सगळ्याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून साथ द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त म्हणजे बघा पब्लिक इनपुट यायला पाहिजे. आम्ही सुद्धा काम करताना काय होतं की एखादी सर्व्हिस तुम्ही घेताना अडचणी आता माझ्यापुरता मी ते सोडून देत नाही. तुला नक्की काय अडचण आहे ही सर्व्हिस तुला येत नाही किंवा हा एरर येतो नक्की काय येतो मी काय करतो त्याला माझ्या बाजूच्या पीसीवर बसवतो आणि त्याला सांगतो हा कर ऍप्लिकेशन आता काय अडचण आहे. मग त्याच्यानंतर काय होतं की जो एरर येईल माझ्या लेवलला समजत असेल तर मी तिथला सॉर्ट आउट करून टाकतो किंवा मला समजत नसेल तर व्हेरियस एजन्सी आता कसं आहे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर गव्हर्नमेंटचे सगळे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत तर ते हे लोक सगळे डेव्हलप करत असतात. तर ह्याला बेसिक इनपुट देता आला पाहिजे तो प्रॉपर देता आला पाहिजे. मग तो काय करतो आम्ही तो जो काय आहे त्याचे स्क्रीनशॉट शेअर करतो त्याला प्रोसेस फ्लो मध्ये काय प्रोसेसमध्ये कुठल्या स्टेजला काय अडकतं ते करतो आणि मग तो जो प्रोसेस फ्लो आहे तो परफेक्ट करून घेतो आम्ही याच्याकडे पुढे जातो. तर ही इनपुट शेअर आहे पब्लिक पण यायला पाहिजे. आता एक प्रश्न सध्या आमच्या इचलकरंजी ऑफिसला एक मनुष्य उपोषणाला बसला होता. तर कशासाठी बसला होता तर ज्या बसमध्ये बस तुम्ही आम्ही ज्या प्रवासी बसेस वापरतो त्याच्यामध्ये बरंचसं सामान जातं. तर त्यांचा पॉईंट काय आहे की दोन माथाडी कामगारांच्या संघटनेमधला वाद आहे. एक संघटना आहे त्या बसमध्ये माल भरणारे दुसरी संघटना आहे ते ट्रकमध्ये माल भरणारे. तर ते म्हणतात हे बेकायदेशीर आहे हे म्हणतात ते बेकायदेशीर. आता करायचं विचार करण्याचा पर्स्पेक्टिव्ह आपला डेव्हलप झाला पाहिजे. आपण विमानात जातो विमानातनं सामान जाते आपण रेल्वेत जातो रेल्वेतनं सामान जाते जहाजात जातो माणसं पण जातात सामान जाते की नाही. एवढंच कशाला स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसमध्ये सामानाचं ऑफिशियल बुकिंग होतं की नाही त्याच्यात का नाही व्हायला पाहिजे. कारण काय शेवटी कॉस्ट इफिशियन्सी हा क्रायटेरिया इंडियन समाजाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा आहे. तेवढ्याच डिझेलमध्ये मी एक कॅल्क्युलेशन केलं की समजा स्लीपर बस जे आहे ते पूर्वी 30 स्लीपर पुरती मर्यादित होते. आता काय होतं ते 12 मीटरची मर्यादा काढून त्यांनी 13.5 मीटर केली. तर 13.5 मीटर मध्ये 36 स्लीपर असते. ऍव्हरेज प्रत्येक 100 किलोचा प्रॉब्लेम किती झालं 3600 किलो झालं. ती बस जी बांधलेली आहे सगळे त्याच्या त्या स्लीपिंग अरेंजमेंट हे सगळं पकडून ती एक 10 टन पकडा 10च्या 14 टन. अगदी जो 6 चाकाची जी गाडी आहे सिंगल ऍक्सल त्याला आम्ही वजनाची क्षमता देतो 18,500 किलो. अजून 4.5 टन बाकी आहे. तो 4.5 टन तेवढ्याच डिझेल मध्ये ह्याच्या मेहनत काय असेल लॉस तो हा नॅशनल लॉस आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल ठेवा ना की त्याच्यामध्ये प्रोहिबिटेड गुड्स जाता कामा नये किंवा त्याचं वेगळे टॅक्सेशन ठेवा. त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवा काय साईज असावी कशी असावी किती व्हॉल्यूम असा हे सगळं करता येईल की नाही. मग कसं आहे एखादी गोष्ट केवळ इलिगल आहे म्हणून बाजूला ठेवली ज्यावेळेस प्रश्न समोर येतो त्यावेळेला पब्लिक एन्फोर्समेंट अथॉरिटी
ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळ्यांनी मिळून बसून एक ठरवायला पाहिजे की काय करायला पाहिजे याच्यासाठी. आणि ते बेसिक इनपुट तुमच्यासारख्या जे काही सुजाण नागरिक आहेत त्यांच्याकडून यायला पाहिजे. गव्हर्नमेंट तरी काही वेगळा पण राज्य करता सुलतान बिलतान बादशाह बिदशाह नसून तो आपलाच माणूस असतो, आपल्याच माणसानं ते ठरवायचं असतं. ही जागरूकता आपल्याला आली पाहिजे. त्या दृष्टीनं हे इंटरॅक्शन तुमच्यातलं आणि आमच्यातलं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये कसं आता भागवत साहेब आम्ही त्यांना गुरुवारी मानतो, कारण अजूनही तो माणूस मॉर्चच्या म्हणजे मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवेच्या टचमध्ये आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट जे आहे पुण्याची त्यांच्या टचमध्ये आहे, ARIच्या टचमध्ये, त्यांच्या मिटिंगांना जातात, बेसिक इनपुट्स देतात. म्हणजे सोसायटीचे ग्रीव्हन्स काय आहे, एन्फोर्समेंट अथॉरिटीचं म्हणणं काय आहे, म्हणजे एखादी लिबर्टी देताना त्याचा गैरवापर होईल का, एन्फोर्समेंट अथॉरिटीच्या दृष्टीनं त्याचा इम्पॅक्ट काय होईल, किंवा जे तुमचं बेसिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आहे ते कसं लूज होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आता याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पूर्वी तुमचे बँक लोन जे असायचे की नाही, त्या बँकेला प्रत्येकाला ते त्याच्यामध्ये लॉचं इंटरप्रिटेशन मधला थोडा फरक होता की त्या प्रत्येक बँकेला सुद्धा एक ऑथरायझेशन लागायचं, त्याला ट्रेड सर्टिफिकेट आपण म्हणायचो. नंतर काय झालं, त्याचं इंटरप्रिटेशन करताना डीलरची व्याख्या जी आहे ना, त्या डीलरची व्याख्या ठरवताना त्यांनी गव्हर्नमेंटने त्याचं इंटरप्रिटेशन काय करतं, सेक्शन 39 म्हणजे तुम्हाला प्रत्येक वाहनाची नोंदणी केल्याशिवाय रस्त्यावर वाहन चालवता येणार नाही, हा सेक्शन म्हणजे सेक्शन 39. सेक्शन 39च्या कॉम्प्लायन्स साठी जे आवश्यक असेल त्याच ज्या काही स्टेक होल्डर आहेत ते त्या डेफिनेशन मध्ये येतील. म्हणजे कोण, नोंदणी न करता वाहन ताब्यात ज्यांना ठेवायला लागतात अशाच लोकांना ते ट्रेड सर्टिफिकेट कंपल्सरी. त्यातून मग फायनान्सर सुटलं. मग आपले श्रीराम फायनान्स सारखे काय करायचं, 80% लोन भरलेलं आहे, 20% बाकी आहे, एक हप्ता भरला नाही, ओढून आणि विकून टाकाय. त्याला प्रोसिजर आहे, त्याला तुम्ही गाडी ताब्यात घेतली, रस्टिंग ऑफिसला कळवायला पाहिजे, त्याला ऑपॉर्च्युनिटी क्लिअर द्यायला पाहिजे. ते दिल्यानंतर मग तुम्ही या कन्क्लुजनला आला की नाही आता हे बरोबर आहे, तर मग त्याला त्याची नोंदणी फायनान्सच्या नावावर करायला पाहिजे, मग त्यांनी ते विकायला पाहिजे. ते कोणी करत नाही. 100 या फायनान्शियल इन्स्टिट्यूट तयार झाल्या, फास्ट बिझनेस, शॉर्टकट उचलून आणि विकून टाकले. ते पुढं काय झालं त्याच्या नावावर गेली, काय झाली काय नाही. तर तिथं काय झालं की आपण एका ठराविक विचाराने ही लिबर्टी दिली, परंतु बेसिक मोटिव्ह सक्सेस झाला का नाही, तिथं फेल्युअर आहे. म्हणून काय माहिती आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ठरवताना आपल्याला सगळ्यांना मिळून बसून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ही राहिलं पाहिजे, लोकांना ह्याच्यामध्ये हार्डशिप पण नाही आली पाहिजे. आणखी रोड ट्रान्सपोर्टेशन ज्याच्यामध्ये मॅक्झिमम रोडवरती जे अपघात होतात ते कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय इनपुट देता येतील, आपला त्याच्यामध्ये काय सहभाग असेल. अगदी स्कूल लेवल पासून, स्कूल एज्युकेशन पासून ते लोकांना एज्युकेट करणं असो, किंवा एन्फोर्समेंट मध्ये काय जो काय स्ट्रिंजंट एन्फोर्समेंट करणं असो, किंवा बाकीचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय सुधारणा करावी लागणार असो, या सगळ्या गोष्टीला आम्ही म्हणजे आम्ही सुद्धा कपडे उतरल्यानंतर कॉमन मॅनच आहे. आम्ही रस्त्यावर येताना सुद्धा आम्हाला ही अडचण येतीच आहे. आम्ही सुद्धा तो काय रोड युजर्स आहोत, आम्ही काय वेगळे नाही आहोत. तुम्ही कदाचित वेगळ्या रोडमध्ये त्याला असाल, कुणी बँकर असेल, कुणी एखादा प्रोफेसर असेल, तर त्याच्यामध्ये बघा रोड बिल्डिंग मध्ये 2-3 प्रकारच्या हे कंट्रोल्स असतात. रोड बिल्डिंग मध्ये रिबन डेव्हलपमेंट तुम्हाला माहिती आहे का? रोड डेव्हलप करताना त्याच्यामध्ये 2 लाईन्स असतात, एक असते बिल्डिंग लाईन, दुसरी असते कंट्रोल लाईन. त्या रोड पासून, रोडच्या सेंटर पासून किती डिस्टन्सवर तुम्ही बांधकाम करायचं आहे, कमर्शियलच्या बाबतीत वेगळं आहे, रेसिडेन्शियलच्या बाबतीत वेगळं आहे, जेणेकरून तुमची व्हिजिबिलिटी हॅम्पर होणार नाही. आणखी तुम्हाला ज्याच्यामध्ये हे तयार होतात, अडथळे तयार होतात रोड ट्रान्सपोर्टेशनला, ते होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ठरवताना अर्बन एरियाजमध्ये काय लॉ पाहिजे, रुरलमध्ये काय पाहिजे, किंवा एकंदरीत सिटीमध्ये काय प्रकारचं ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी सुविधा पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं स्ट्रेंथन करता येईल. म्हणजे जनरली कसं आहे, आता बघा मुंबईमध्ये जो जातो मनुष्य त्याला पार्किंग शोधण्यामध्ये त्याचा नियम भेटतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी सुद्धा जातो, माझी स्वतःची गाडी असून टॅक्सीने जातो, सोडून गेली त्याला त्रास नाही, कोण फोटो काढला चलन आलं 2000चं 4000चं भांडण नाही. तर हेच जर मी नेहमी पुण्याचं ठाण्याचं उदाहरण देतो,
ठाणे ते कॅडबरी जंक्शन पासून दादर पर्यंत एक डेडिकेटेड लेन तयार केली. तुम्ही कधी गेला तर बाजूला त्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला ती लेन, ती कसं BRT साठी केली, रॅपिड बस ट्रान्सपोर्ट साठी. सक्सेस झाली नाही. जर झाली असती, दर 5 मिनिटाच्या अंतराने जर त्या बसेस गेल्या असत्या आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्हाला काही मिनिटांमध्ये जर पोहोचता आलं, तुम्ही स्वतःची गाडी नेली असती. मग सगळ्यात इफिशियंट ट्रान्सपोर्टेशन जर पब्लिक ट्रान्सपोर्ट निर्माण करायचं असेल तर त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन करण्यासाठी जे अफोर्डेबल पण असेल आणि आरामदायी पण असेल. आता मुंबई पुण्यामध्ये जे सिटी फ्लो नावाचा एक प्रकार आहे, प्रायव्हेट बसेस आहे. हा छान आहे. कारण काय आहे, तुम्हाला आता पवईच्या LNT मध्ये जायचं आहे, तुम्ही रोजचे कम्प्युटर आहात तर तुम्ही घरातूनच बुक करा. ती बस तुम्हाला ठराविक स्टॉपवर पिकअप करते, तिथे सोडते. जी सोय बेस्ट देऊ शकते. बेस्टची सर्व्हिस आजही बेस्ट आहे, परंतु त्यातही काही इनोव्हेशन करणं गरजेचं आहे. काही त्याच्यामध्ये कसं आहे, ह्या गोष्टी सगळ्या ज्या ऍडव्हान्स होऊन गेल्या त्या प्रमाणात त्याचा मेंटेनन्स सुद्धा ऍडव्हान्स होतो. कारण तुम्हाला त्याच्या EPD नावाचा प्रकार असतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डायग्नोस्टिक टूल जे दिलेलं असतं, तर त्या डायग्नोस्टिक टूल मध्ये तुम्हाला मॅन्युअली ते बघावं लागतं. ते स्वतः स्कॅन करतं सगळे सिस्टम आणि कुठल्या सिस्टम मध्ये काय कुठं प्रॉब्लेम झालेला आहे, कुठे एरर आलेला आहे ते इंडिकेट करतं. तर हे तुमच्या रोड साईड म्हणण्यापेक्षा ट्रॅडिशनल जो मेकॅनिक आहे, जो हातोडा घेऊन काम करतो, त्याला ते जमत नाही. तर हे लोकांना एज्युकेट करायला लागेल. एज्युकेटेड पर्सनल तुम्हाला रिक्रूट करावं लागेल आणि मग ह्या सगळ्या सिस्टम डेव्हलप करायला लागेल. आता आपल्याकडे झालंय काय, नेमकं ते आम्ही सुद्धा त्याच्याबद्दल ह्या सिस्टीम बदलण्यासाठी संघर्ष करत होतो आजपर्यंत. मध्ये सत्यमेव जयते नावाचा एक कार्यक्रम आमिर खान घ्यायचा. इंग्लंडमध्ये पोलीस मध्ये जे रिक्रुटमेंट आहे ना, त्याच्यामध्ये एकच एंट्री लेवल आहे आणि इट इज फ्रॉम कॉन्स्टेबल लेवल. तुमचं जे प्रमोशनचा चॅनेल आहे तो फास्ट होतो तुमच्या कॅपॅसिटीनुसार, परंतु रिक्रुटमेंट खाल्लाच. राहुल बजाजने आपला पोरगा आणून डायरेक्ट मॅनेजर केला नाही, त्याला शॉपफ्लोअरवर पाठवला. त्याला बेसिक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचं ज्ञान व्हर्च्युअल तुम्हाला कळत नाही. तुम्हाला जोपर्यंत लेथ मधल्या टूल मधल्या तुमचा अँगल कसा लावायचा कळत नाही तोपर्यंत बाकीचे चर्चा करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही इंजिनियर होऊन MTech पण तुम्हाला घरातल्या गिझर मध्ये काय प्रॉब्लेम झालाय, मिक्सर मध्ये प्रॉब्लेम झाले समजत नसेल तर तुमचं इंजिनिअरिंग काय काम असेल. हा कन्सेप्ट बदलायला पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपण सगळेजण मिळून एक समाज म्हणून ह्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि हे सगळं काय रोड ट्रान्सपोर्टचा ऍक्सिडेंटचा व्हॉल्यूम आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं आपला रोल जो आहे तो आपण निभावूया आणि हे ऍडमिनिस्ट्रेशन जास्तीत जास्त सक्सेस करूया. तेवढ्याच नोटवर मी थांबतो. धन्यवाद. सुरेख अत्यंत सुरेख म्हणजे मस्तच दिल खुला